एका छोट्याशा बिझनेस भांडणामध्ये एका वडापाववाल्याने दुसऱ्या वडापाववाल्याचा मर्डर केला. मी बोलतोय मुंबईमध्ये गोरेगावमध्ये दोन वडापाववाले होते. एक होते दशरथ चव्हाण आणि दुसरे होते रोलांड मिरांडा. ह्या दोघांमध्ये नेहमी भांडणं असायचे की तू स्टॉल इथे लावू नको आणि दुसरा म्हणायचा की तू स्टॉल इथे लावू नको. हे भांडणं आर्ग्युमेंट्स मध्ये बदलले, शिव्यांमध्ये बदलले आणि दोघांना एकमेकांबद्दल इतका राग तयार झाला की एक दिवशी रोलांड मिरांडा यांनी आपल्या नातेवाईकांसोबत जाऊन दशरथ चव्हाण यांचा खून केला, मर्डर केला आणि आज ते जेलमध्ये आहेत. ह्यालाच म्हणतात द इगो एस्कलेशन ट्रॅप. ऑफिसेसमध्ये असं बऱ्याचदा होतं. मी असे बरेच कर्मचारी पाहिलेत. त्यातला एक कर्मचाऱ्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. हा कर्मचारी ह्याला एक दिवस बॉसचा इतका राग आला की त्या रागामध्ये त्याने ती कंपनी सोडून टाकली, रिझाईन केलं, घरी गेला. पण रिझाईन करून त्याचा इगो सॅटिस्फाय नाही झाला. ह्या व्यक्तीने त्या कंपनीच्या जुन्या कस्टमर्सला फोन लावायला चालू केला. जुन्या कस्टमर्सला भडकवलं आणि सांगितलं जा रिफंड मागा, प्रोडक्ट्स खराब आहेत, फेक आहेत. मुळात अफवा पसरवत होता. काही मित्रांसोबत बसून त्याने कंपनीच्या गुगल अकाउंट वरती खराब रिव्ह्यूज टाकले, 1 स्टार रिव्ह्यूज टाकले. वैतागून कंपनी आणि कंपनीच्या बॉसने उलट ह्याच्यावरतीच FIR केला, डिफॉर्मेशनची केस लावली. व्यक्ती ज्याही वेळेस नवीन जॉब शोधण्यासाठी जायचा, व्हेरिफिकेशन मध्ये आढळून यायचं की ह्याने डिफॉर्मेशन ची केस ह्याच्यावरती चालू आहे आणि मुळात त्याला जॉब मिळायचीच नाही. फायनली 3-4 वर्ष प्रयत्न करून त्याने आपल्या करिअरचं मर्डर करून टाकलं. हा जो इगो असतो ना, इगो जेव्हा टेक ओव्हर करतो त्या एस्कलेशन मध्ये, त्या ट्रॅप मध्ये ज्यावेळेस तुम्ही फसतात ना, त्यास तुम्ही तुमचं नुकसान करून बसतात. अरे काही इगो तुम्हाला जर सॅटिस्फाय करायचं असेल तर तुम्ही स्वतःवरती काम करा, स्वतःला अपलिफ्ट करा, स्वतःच्या स्किल डेव्हलप करा. स्वतःच्या स्किल जर तुम्ही डेव्हलप केल्या 2 वर्षामध्ये तुम्ही कुठे जाल. हे असलं काहीतरी करत बसण्यापेक्षा 2 वर्षामध्ये स्किल डेव्हलप केले तर तुम्हाला मागे वळून सुद्धा बघण्याची गरज नाहीये. ह्या दोन्ही केसेस मध्ये बघा, समोरच्या व्यक्तीचं नुकसान झालं, आपलं करिअर तर ते खराब करून बसले, समोरच्याचंही करून बसले. ऑफिसेसमध्ये तर मी तुम्हाला सांगतो काही कुणाचं होत नाही. काही होत असेल तर ते तुमचं नुकसान होतं. त्या इगो एस्कलेशन ट्रॅप मधून बाहेर पडण्यासाठी सेल्फ कंट्रोल आणा आणि त्या इगोला जर सॅटिस्फाय करायचं असेल ना तर तुम्ही स्वतःवरती काम करायला सुरुवात करा, ना की दुसऱ्यांचं नुकसान. रिवेंज सोडा, स्वतःला डेव्हलप करा. कमेंट मध्ये मला सांगा तुम्हाला काय वाटतं.